टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या जामनेर शहरामध्ये 10 ते 15 जणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेनंतर आता पोलीस कामाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। जामनेर शहरातला हाच तो कॅफे आहे। या ठिकाणी तरुण बसलेला असताना 10 ते 15 जण आले, त्याला या ठिकाणी त्यांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर या ठिकाणाहून त्याला आणखी 2 ते 3 ठिकाणी चारचाकीमध्ये घेऊन जात सुद्धा बेदम मारहाण केल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या दरम्यान आता या प्रकरणामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। तर त्यापैकी मारहाण करणाऱ्यांपैकी 2 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर इतर 8 जणांची नावं निष्पन्न करून त्यांचाही शोध घेतला जातो आहे। आपण आता ज्या कॅफेमध्ये या तरुणाला मारहाण झाली होती त्या कॅफेमध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी जे आहेत या कॅफेचं जे आहे CCTV फुटेज या ठिकाणी तपासण्याचं काम करत आहेत आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून नेमकं तरुणाला मारहाण कशी झाली, या मारहाण करणारे कोण कोण होते त्यांना निष्पन्न केलं जातं आहे आणि त्या पद्धतीने त्या आरोपींचा या ठिकाणी शोध घेतला जातो आहे। एकंदरीत या घटनेनंतर आता जामनेर तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे आता या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यासाठी मोठा जमाव हा जामनेर पोलीस स्टेशन बाहेर जमला होता आणि त्यानंतर पोलिसांनी पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि आता या कॅफेमध्ये जे असेल CCTV फुटेज असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टी संकलित करून त्या माध्यमातून आरोपींना अटक करण्याचं काम सध्या तरी पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।